सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। आणि आज आपण आहोत देवघर गावात आणि नेहमीप्रमाणे मी देवघरला आल्यावर इथे सप्तेश्वराच्या सानेवर दर्शन घ्यायला येत असतो। आणि आजही मी गणपतीच्या पाया पडायला आलेलो असताना इथे सप्तेश्वराच्या सानेवर दर्शन घ्यायला आलो आहे। आणि मी जेव्हा बघितलं की इथे बाजूलाच मारुतीचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे आणि हे जे तुम्हाला मागं दिसत आहेत पोरं, ही गावातली बारकी बारकी पोरं आहेत जी खरं तर आपली संस्कृती जपण्याचं काम करत आहेत आणि जो आपला वारसा आहे तो पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत। तर आता तुम्ही बघताय की त्यांचा बाल्यानाचाचा जो सराव चालू आहे तो चालला आहे। आणि आता आपण त्याची माहिती घेऊया की इतकं सर्व त्यांच्या मागे व्याप असताना, म्हणजे शाळा आहे, घरातली कामं आहेत, हे सर्व जपून ते कसे आपली संस्कृती पुढे नेत आहेत। तर चला त्यांची एक छोटीशी मुलाखत घेऊया। तर मग आता आपल्याला फक्त गप्पा मारायच्या आहेत, ठीक आहे? आता तुम्ही कसला सराव करत होता? प्रॅक्टिस। कसली प्रॅक्टिस? नाचाची, बाले डान्स। आणि आता तुम्ही कितवीला आहात? मी 8वीला आहे, हा 9वीला आहे, हा 6वीला आहे, तो 9वीला आहे, हा 7वीला आहे, हा 5वीला आहे, 4थीला, हा 6वीला आहे, हा 9वीला आहे आणि हा पण 7वीला आहे। तुम्ही गावातच आहे शाळेत? शाळेचं नाव काय? आदर्श विद्यालय देवघर। अच्छा। आणि शाळेत कधी जाता तुम्ही? आम्ही सकाळी 10:30ला शाळा भरते, आम्ही इथनं निघतो 9ला आणि सुट्टी शाळा 4ला, आम्ही घरी 4:30 पर्यंत येतो। ओके। आणि मग तुम्ही सराव कधीपासून सुरू करता? आम्ही 1 महिना अगोदर गणपतीच्या। आणि सराव कोण घेतं? आम्ही स्वतःच करतो। कुठे? इथं मंदिरात? हा। मग आता शाळेतून बाकी घरात काय काय काम असतात शाळेतून आल्यावर? काय नाही, कपडे काढायचे, खायचं, त्याच्याने परत प्रॅक्टिसला यायचं। मग किती वेळ करता? असतात 6-7 वाजेपर्यंत इथे। आणि मग सुरुवात कधीपासून होते? सुरुवात गणपतीच्या 1 महिना अगोदर करता? हा, 1 महिना हरताकल्याच्या दिवशीपासून। हरतालिकेच्या म्हणजे गोपाळकाळा असतो ना रात्री, तेव्हा पण जातो नाचायला। अच्छा। तिथनच सुरुवात होते। मग मोठी माणसं कोण कोण असतात सोबत? मोठी माणसं शेखर मामा, ते बुवा आहेत ना, ते असतात, बाकी सगळे वाडीतली पोरं असतात। अच्छा। आणि मग तुम्ही गावातच नाचता की बाहेर पण जाता? बाहेर पण जातो। कुठे कुठे आता? ती सावर्डे बिर्डे साईडला असतात, तिकडे बोलू। परवा काउंटर कोणत्या वाडीत? वाडीत, मंदिराची इथे। मग अजून आता काय? मग आता यावर्षी काय नवीन? काय नाही, तेच। बाकी कधी कधी नाचता मग? काय दररोज रात्री इथं। आणि शिमग्यात काय काय करता? शिमग्यात पालखी, नमन। नमनची पण प्रॅक्टिस? नमन म्हणजे मंडळ नाही, फक्त आमच्यात असं तुमचं करता ना? मग आता दाखवणार ना आम्हाला करून? आणि नाच करून दाखवणार, ठीक आहे? अजून काय काय करता? खेळायचे, कबड्डी खेळतो। कबड्डी वगैरे खेळता? मग शाळेत अभ्यास पण करता की फक्त नाचता? नाही, अभ्यास पण करतो। शाळेत नाचता की नाही मधल्या सुट्टीत? नाही, खेळतो इथंच? काय काय खेळता? काय कबड्डी, खो खो, क्रिकेट सगळ्यांचा आवडता खेळ आहे। मग आता तुम्ही किती वर्षापासून नाचताय? झाले 2-3 वर्ष। 2-3 वर्ष? त्याच्या अगोदर पासून नाचतात मोठी पोरं, फक्त आम्ही नाचलेलं 2-3 वर्ष झाले। लहान पोरांनी तुम्ही आता 2-3 वर्षापासून सुरुवात केली। तुमची छोटी पालखी पण आहे ना, ती परत ती नाचता तिथे ठेवली? अच्छा। मग आणि सणासुदीला गणपतीतच? तर आता तुम्ही गावात राहता, तुमच्या गावाचं नाव काय? देवघर। देवघर, बरोबर। आता काही जण आहात ते 8वी 9वीला आहात, काही त्याच्यापेक्षा लहान आहात। मग तुम्ही तुमचा दिवस कसा घालवता? कारण का मोबाईल नसेल, मोबाईल असला तर तुमच्याकडे नेटवर्क नाही, मग तुमचा दिवस कसा जातो? खेळतो आम्ही, पोहायला जातो। अजून पोहायला जाता? पावसात जात असाल? उन्हाळ्यात पण जातो। उन्हाळ्यात पण पाणी असतं नदीला। त्याच्या व्यतिरिक्त काय काय खेळ खेळता? पकडा पकडी खेळतो अख्ख्या वाडीत। अख्ख्या वाडीत? लपाछुपी, मग क्रिकेट इथं माझं ग्राउंड आहे संध्याकाळी। किती पोरं तुम्ही आता वाडीत? वाडीत 12-13 पोरं जेवढे आहेत तेवढे। आता मुंबईवरून पोरं येतात बरं, ते दिवसभर मोबाईल वरच असतात, तर तुम्हाला तर त्यांना काय सांगायचंय? म्हणजे काय त्यांनी कसं राहिलं पाहिजे? ते येतात ना, खेळायला यायला पाहिजे। तुम्हाला काय वाटतं की मोबाईल चांगला की असं मैदानी खेळ? मैदानी खेळ चांगले। मैदानी खेळ चांगले ना? मग ते तुमच्या नाचायला वगैरे येतात काय? नाही, फक्त रील्स?
तुम्हाला तुम्हाला काय संदेश द्यायचा आहे जे अशी पोरं आता येतात मुंबईवरून? आमच्यात यावं आणि खेळावं, बरोबर मिळून जुळून राहावं. बरोबर ना. मग त्यांना तुम्ही घेता की नाही नाचायला वगैरे? खेळतो पण ते त्यांना जमतच नाही ना, ते लाजतात, माग माग जातात परत. त्यांना सवय नाही ना. तुम्ही रोज हे करता ना, तुम्ही रोज प्रॅक्टिस वगैरे करता, घ्यायची त्यांना पण. ते येतच नाहीत, मग काय करणार. तुम्ही जे लहान पोरं आहात तुमच्या एजचे, त्यांना तुम्ही काय मेसेज देणार आपल्या चॅनलवर? त्यांनी मोबाईलवर म्हणजे कमी बघावा, डोळे खराब होतात त्याच्याने आणि वाईट लक्षण हा दिसतात. अजून काय म्हणजे मोबाईल व्यतिरिक्त त्यांनी काय केलं पाहिजे? आता आपल्याकडे कोकणामध्ये एवढं सर्व आहे. मैदानी खेळ खेळावे पाहिजे, पोहायला जायला पाहिजे, शेतात जायला पाहिजे, जंगलात जायला पाहिजे, काम करायला पाहिजे. काम करा. तू करतोस काय? काय काय करतोस? मदत करतो. काय करतोस काय? पण मदत रानात जातो, फाटी आणतो आणि घरात देतो. काय लागलं तो बोलतोय नाही आणत, लाकडा आणतो. आणि शाळेत जातोस ना. मग आता काय, आता नाच करून दाखवणार? ठीक आहे, चला आता आपण मस्त छान व्हिडिओ काढूया. नमन मधलं पण दाखवायचं करून. ठीक आहे, चला आता आपलं चॅनल फॉलो करायला सांगा, सबस्क्राईब करायला सांगा. फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता आपण घेऊया व्हिडिओ. ठीक आहे, चला. माता पार्वतीने पोराला उभी केली होती दाराला. माता पार्वतीने पोराला शंकर तापला, खोपला माई बाळाला. शंकर तापला, खोपला माई बाळाला. होती दाराला माता पार्वतीने पोराला उभी केली होती दाराला. माता पार्वतीने पोराला शंकर तापला, खोपला माई बाळाला. शंकर तापला, खोपला माई बाळाला. काढून आणला माता पार्वतीने पोराला उभी केली होती दाराला. माता पार्वतीने पोराला शंकर तापला, खोपला माई बाळाला. शंकर तापला, खोपला माई बाळाला. शंकर तापला, खोपला माई बाळाला. देवाला